बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, सिंहांसाठी खालीलपैकी कोणते अभयारण्य हे प्रसिद्ध आहे? सिंहांसाठी प्रसिद्ध असणारं अभयारण्य खालीलपैकी कोणतं आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील गीर हे अभयारण्य बघा सिंहांसाठी प्रसिद्ध असलेलं ते अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त अभयारण्याची संख्या आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील बघा मध्य प्रदेश या राज्यामध्ये बघा अभयारण्याची संख्या सर्वात जास्त आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महात्मा गांधी यांनी असहकार चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केली? महात्मा गांधी यांनी असहकार चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केलेली चळवळ आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील सन 1920 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दख्खनच्या पठाराची निर्मिती खालीलपैकी कोणत्या खडकाने दख्खनच्या पठाराची निर्मिती खालीलपैकी कोणत्या खडकाने झालेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील बघा दख्खनच्या बघा पठाराची निर्मिती बघा बेसॉल्ट खडक ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये बघा सर्वात जास्त अंतर धावणारी रेल्वे खालीलपैकी कोणती रेल्वे आहे? बघा, भारतामध्ये बघा सर्वात जास्त बघा अंतर धावणारी बघा रेल्वे म्हणजे विवेक एक्सप्रेस ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रस्तावनेमध्ये बघा पुढीलपैकी 4 शब्दापैकी खालीलपैकी कोणता एक शब्द चूक आहे? बघा, पुढीलपैकी कोणता एक शब्द आहे जो प्रस्तावनेमध्ये या ठिकाणी शब्द नाही? बघा, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, गणराज्य बघा हे प्रस्तावनेमधले शब्द आहे, तर संघी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी चुकीचा तो शब्द आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जगबुडी ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधून वाहणारी जगबुडी बघा ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधून वाहणारी नदी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील बघा जगबुडी बघा ही नदी बघा रत्नागिरी या जिल्ह्यामधून वाहणारी ती नदी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी खालीलपैकी किती होती? बघा, सन 2011च्या बघा जनगणनेनुसार भारतामध्ये बघा आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी बघा 8.6 ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शोषणाविरुद्धचा अधिकार यांच्या बघा विषयीचं कलम खालीलपैकी व शोषणाविरुद्धचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा, शोषणाविरुद्धचा अधिकार कलम 23 आणि 24 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बालकामगार ठेवण्यास मनाई आहे यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा, बालकामगार ठेवण्यास मनाई आहे कलम 24 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सायमन कमिशन भारतामध्ये कोणत्या वर्षी आले होते? बघा, सायमन कमिशन हे भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आले होते? बघा, सायमन कमिशन बघा भारतामध्ये बघा सन 1928 मध्ये सायमन कमिशन भारतामध्ये हे आले होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दहशतवादी विरोधी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा, दहशतवादी विरोधी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील 21 बघा मे या दिवशी आंतरराष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिन असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये तांबे आणि खनिज सर्वात जास्त सापडते? बघा, महाराष्ट्रामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या भागामध्ये तांबे आणि बघा खनिज सर्वात जास्त सापडते? बघा, विदर्भामध्ये बघा तांबे आणि खनिज हे सर्वात जास्त सापडते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हडप्पा आणि मोहनजोदडो बघा ही ठिकाणे खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहेत? बघा, हडप्पा आणि मोहनजोदडो बघा ही ठिकाणे बघा आता तर पाकिस्तान या देशामध्ये ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। समितीपुढे बघा उद्दिष्टांचा ठराव खालीलपैकी कोणी मांडला? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घटना समितीपुढे बघा उद्दिष्टांचा ठराव हा मांडला होता।
प्रश्न क्रमांक पुढचा भारतीय उपखंडामध्ये एकूण किती देश आहे? भारतीय उपखंडामध्ये एकूण किती देश आहेत? बघा भारतीय उपखंडामध्ये एकूण 8 देश आहेत. प्रश्न क्रमांक पुढे वास्को द गामा यांचं स्वागत खालीलपैकी कोणी केले? बघा वास्को द गामाचे स्वागत खालीलपैकी कोणत्या राजाने केले होते? बघा वास्को द गामा बघा यांचं स्वागत राजा झामोरिन यांनी बघा वास्को द गामा यांचं स्वागत हे केले होते. प्रश्न क्रमांक पुढचा भारतामधला सर्वात प्राचीन वेद खालीलपैकी कोणता वेद आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक भारतामधला सर्वात प्राचीन वेद म्हणजे ऋग्वेद हा भारतामधला सर्वात प्राचीन या ठिकाणी वेद आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा हवेमध्ये उडणारा एकमेव सस्तन प्राणी खालीलपैकी कोणता आहे? बघा हवेमध्ये उडणारा एकमेव सस्तन प्राणी म्हणजे वटवाघूळ या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काळ्या मृदेला खालीलपैकी काय म्हणतात? काळ्या मृदेला खालीलपैकी काय म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. बघा काळ्या मृदेला बघा रेगुर मृदा या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा वेगाच्या परिवर्तनाचा दर त्याला खालीलपैकी काय म्हणतात? बघा वेगाचा बघा परिवर्तनाचा दर त्यांना बघा त्वरण या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मसुदा समितीमध्ये एकूण किती सदस्य होते? भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीमध्ये एकूण किती सदस्य होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील. भारतीय बघा राज्यघटनेच्या मसुदा समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते. प्रश्न क्रमांक 31 बघा केंद्रीय कापूस संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. नागपूर या ठिकाणी बघा केंद्रीय कापूस संशोधन संस्था आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामधली पहिली तागाची गिरणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू झाली? भारतामध्ये बघा पहिली तागाची गिरणी. बघा भारतामध्ये बघा पहिली तागाची गिरणी बघा कलकत्ता या ठिकाणी ती सुरू झाली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अमरनाथ बघा हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? अमरनाथ बघा हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा अमरनाथ बघा हे तीर्थक्षेत्र जम्मू काश्मीर या राज्यामध्ये ते तीर्थक्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये दगडी कोळशाचं बघा सर्वात जास्त प्रमाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा भारतामध्ये बघा दगडी कोळसा सर्वात जास्त प्रमाण बघा हे झारखंड या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा अखंड बघा शिल्पातलं कोरीव कैलास मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा अखंड शिल्पामध्ये बघा कोरीव कैलास मंदिर बघा वेरूळ या ठिकाणी आहे. असदगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? असदगड हा किल्ला बघा या ठिकाणी अकोला जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा दिल्लीमधील जामा मशीद खालीलपैकी कोणी बांधली? दिल्लीमधील बघा जामा मशीद खालीलपैकी कोणी बांधलेली आहे? बघा शहाजहान. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा रामेश्वर हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? रामेश्वर बघा हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा रामेश्वर बघा हे तीर्थक्षेत्र हे तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. बघा आउट ऑफ माय कम्फर्ट झोन बघा या नावाचं आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? बघा स्टीव व. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा क्षयरोग संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? क्षयरोग संशोधन संस्था बघा क्षयरोग बघा चेन्नई या ठिकाणी बघा क्षयरोग संशोधन संस्था आहे. प्रश्न क्रमांक बघा सिमेंटमध्ये खालीलपैकी कोणता मुख्य घटक असतो? बघा सिमेंटमध्ये कोणता मुख्य घटक असतो? बघा सिमेंटमध्ये बघा या ठिकाणी सिलिका या ठिकाणी मुख्य घटक असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामधली पहिली सूतगिरणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? बघा महाराष्ट्रामधली पहिली सूतगिरणी कोणत्या ठिकाणी सुरू झाली होती? बघा इचलकरंजी बघा या ठिकाणी महाराष्ट्रामधली पहिली सूतगिरणी या ठिकाणी सुरू झाली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? ताडोबा बघा ताडोबा हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा गारो खासी जेतिया या टेकड्या खालीलपैकी कोणत्या राज्यामधल्या टेकड्या? बघा गारो खासी जेतिया या टेकड्या बघा कोणत्या राज्यामधल्या टेकड्या आहेत? बघा मेघालय या राज्यामधल्या त्या टेकड्या आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा तिसरे अँग्लो म्हैसूर युद्ध खालीलपैकी केव्हा झाले? बघा तिसरे अँग्लो म्हैसूर युद्ध खालीलपैकी केव्हा झाले होते?
बघा 1790 ते 1792 ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा दमनगंगा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमधून होतो? दमनगंगा नदीचा उगम बघा सह्याद्री या पर्वत रांगामधून होतो. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा अबोलिया शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा अबोलिया शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील. अबोलिया शब्दाचा विरुद्ध आर्थी शब्द बोलका या ठिकाणी आपला योग्य विरुद्ध आर्थी शब्द राहील. बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. बघा या ठिकाणी काय विचारले? व्यवहार ज्ञान नसलेला अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. व्यवहार ज्ञान नसलेला. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. व्यवहार शून्य या ठिकाणी आपले योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा या ठिकाणी वाक्यप्रचार पहा अर्धचंद्र देणे. बघा या ठिकाणी वाक्यप्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. अर्धचंद्र देणे. बघा अर्धचंद्र देणे म्हणजे काढून टाकणे. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द बघा पाताळ यंत्री या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे. या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. पाताळ यंत्री. बघा पाताळ यंत्री म्हणजे अतिशय कुटील कारस्थानी व्यक्ती या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. चिलीपिली हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा मांजरपाट चिलीपिली बघा हे शब्द तामिळ या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मित्र या शब्दाचं भाववाचक नाम या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. बघा मित्र या शब्दाचं भाववाचक नाम खालीलपैकी कोणतं राहील? बघा मित्रत्व या ठिकाणी मित्र या शब्दाचे योग्य भाववाचक नाम राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मी चित्रपट पाहत असतो हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे? मी चित्रपट पाहत असतो. बघा मी चित्रपट पाहत असतो बघा हे वाक्य रीतिवर्तमान काळाचं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सोने या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा सोने या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कांचन या ठिकाणी सोने या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा ज्याची किंमत होऊ शकणार नाही शब्दसमूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा दाती तृण धरणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता दाती तृण धरणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा शरण येणे ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा उंबराचे फूल बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. उंबराचे फूल. बघा उंबराचे फूल म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा अत्यंत दुर्मिळ वस्तू म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा मांजरपाट सार टेंगुळ हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द? बघा मांजरपाट सार टेंगुळ हे पुढीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील. तामिळ या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा दासबोध मनाचे श्लोक हे खालीलपैकी कोणी लिहिलेले ग्रंथ आहेत? बघा दासबोध आणि मनाचे श्लोक हे खालीलपैकी कोणाचे ग्रंथ आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. संत रामदास महाराज यांचे या ठिकाणी ग्रंथ आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा चाचीचे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे? बघा चाचीचे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? बघा चाचीचे बघा हे प्रत्यय षष्ठी या विभक्तीचे प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक बघा पंचवटी हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं या ठिकाणी? बघा पंचवटी. बघा ज्या समासामध्ये बघा पहिले पद बघा हे संख्यावाचक असते तो समास बघा द्विगु समास असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 3 द्विगु समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा बावळी मुद्रा देवळी निद्रा या ठिकाणी म्हण आहे या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा. बघा बावळी मुद्रा देवळी निद्रा म्हण आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे.
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील. दिसण्यास बावळट परंतु अत्यंत हुशार मनुष्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुण्याहून या शब्दामध्ये बघा पुण्याहून या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे? पुण्याहून ऊनहून बघा ऊनहून बघा हे प्रत्यय बघा पंचमी या विभक्तीचे प्रत्यय असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी सर्वनाम नसलेला शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक माझा या ठिकाणी सर्वनाम नसलेला तो शब्द राहील. बघा राम आंबा खातो या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा प्रयोग आहे? राम आंबा खातो. बघा या वाक्यामध्ये बघा कर्तरी प्रयोग या प्रकारचा तो प्रयोग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा तो घरी असला तर मी त्यांच्याकडे थांबेल या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? तो बघा तो घरी असला तर मी त्यांच्याकडे थांबेल. बघा याच्यामध्ये संकेतार्थी आहे. संकेतार्थी वाक्य या प्रकारचं वाक्य आहे.